ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, ज्याप्रमाणे हाताची पाचही बोटं सारखी नसतात, परंतु प्रत्येक बोट मात्र महत्त्वाचं असते, त्याचप्रमाणे या जगातील प्रत्येक व्यक्ती हे युनिक आहे. प्रत्येक व्यक्ती हे वेगवेगळे आहे. परंतु असा कुठलाही व्यक्ती नाही की ज्याच्याकडे कुठलीच टॅलेंट नाही किंवा कुठलीच देणगी नाही. जेव्हा परमेश्वराने मनुष्याला या समाजात जगात पाठवलेलं आहे, तेव्हा काही ना काही देणगी परमेश्वराने त्या मनुष्यामध्ये दिलेली आहे. परंतु मनुष्य किती प्रयत्न करतो आणि त्या देणगीवरती किती देणगी मिळवण्याचा प्रयत्न करतो, त्याकडे मात्र परमेश्वर लक्ष देत असतो. कारण तर प्रयत्न आणि परमेश्वराचा आशीर्वाद यांची जेव्हा सांगड होत असते, तेव्हा तेथे चमत्कार होतो, तेव्हा परमेश्वर त्या व्यक्तीला भरभरून देत असतो. परंतु जी व्यक्ती मात्र माझ्याकडे थोडेच देणगी आहेत, थोडेच टॅलेंट्स आहेत, हे लक्षात ठेवून किंवा याकडे पाहून रडत बसतो किंवा आपलं जीवन इतरांशी कंपेअर करण्याचा प्रयत्न करतो, आपल्या जीवनाशी इतरांशी तुलना करण्याचा प्रयत्न करतो, ती व्यक्ती मात्र जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. आणि म्हणूनच जी व्यक्ती दिलेल्या देणगीमध्ये समाधानी राहते, विश्वासू राहते व त्या देणग्यांचा चांगल्या प्रकारे वापर करते, त्याची काळजी घेत असते, त्याकडे परमेश्वर पाहून त्या व्यक्तीला आशीर्वादित करत असतो. आणि हा संदेश आजच्या शुभवर्तमानामध्ये आपणास मिळत आहे. प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की गावासू सेवक कोण, जबाबदारी सेवक कोण, ज्या सेवकाला मालक पाहून खुश होतो, जो मालक अनेक वर्ष बाहेर गावी आहे आणि आपल्या मालकाकडे त्याने जणू काही आपल्या घराची संपूर्ण जबाबदारी सोपवलेली आहे. आणि जेव्हा तो काही वर्षानंतर आपल्या घराकडे येतो आणि आपल्या सेवकाला विश्वासापणे काम करताना पाहतो, आपल्या सेवकाला काबड कष्ट करताना पाहतो, तेव्हा त्या मालकाला फार बरं वाटते, त्याचं मन फार खुश होत असते आणि तो त्या सेवकाला आशीर्वाद देत असतो. कारण तो आपल्या कामाशी विश्वासू असतो आणि दिलेल्या देणग्याचा चांगल्या प्रकारे वापर करत असतो. परंतु जो सेवक केवळ आळशी असतो, झोपत राहतो, आपल्या कामाकडे कानाडोळा करतो, जबाबदारी झडकून राहतो, त्या व्यक्तीवरती मालक नाखुश होतो, तेव्हा त्याला कामावरून काढून टाकतो. आणि परमेश्वर हा संदेश आपणा सर्वांना देत आहे की आपल्या प्रत्येकाकडे कोणती ना कोणती जबाबदारी परमेश्वराने दिलेली आहे आणि ही जबाबदारी आपण कशा प्रकारे पार पाडत आहोत. जर आपल्याकडे एक देणगी असू द्या किंवा इतरांकडे 10 देणगी असू द्या, परंतु एक देणगी जी माझ्याकडे आहे, त्या एक देणगीचा मी 100 देणगी मिळवण्याचा प्रयत्न करतो का, हे आपण विचारात घेतलं पाहिजे. पुष्कळ वेळा आपण रडगाणं करत असतो, पुष्कळ वेळा आपण आपलं जीवन इतरांशी कंपेअर करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे आपण जीवनामध्ये दुःखी होत असतो. आणि असा दुःखी व्यक्ती परमेश्वराला आनंद देऊ शकत नाही, परमेश्वराला खुश करू शकत नाही. जी व्यक्ती समाधानी असते, जी व्यक्ती विश्वासू असते, जी व्यक्ती जबाबदार असते, तीच व्यक्ती परमेश्वराला खुश करत असते आणि त्या व्यक्तीला परमेश्वर आशीर्वादित करत असतो. आणि म्हणूनच आळशी व्यक्तीला परमेश्वर कधीच आशीर्वादित करीत नसतो. आणि म्हणूनच या दाखल्याद्वारे आज परमेश्वर आपल्या सर्वांना आपल्या जवळ असलेल्या देणग्याचा, आपल्या जवळ असलेल्या सप्त गुणांचा वापर करण्यासाठी पाचारण करत आहे. आपण आपल्या जीवनावरती मनन चिंतन करूया, आपण आपल्या हृदयामध्ये डोकावून पाहूया, मन शांत राहूया व आपण विचार करूया की खरोखरच परमेश्वराने मला असे कोणते कलागुण दिलेले आहेत, ज्याचा मी खरोखरच इतरांच्या सेवा कार्यासाठी वापर करू शकतो, ज्याचा मी देवाच्या कार्यासाठी वापर करू शकतो. त्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करूया, ते कलागुण बाहेर काढण्याचा प्रयत्न करूया आणि परमेश्वर नक्कीच आपल्या प्रयत्नाकडे पाहून एक ना एक दिवस आपला आशीर्वाद करणार आहे, आपल्याद्वारे इतरांना आशीर्वादित करणार आहे आणि आपल्याला भरभरून देणार आहे. आमेन.